वंदितो देव गजानन वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे गौरी नंदन करीतो पूजन रे गौरी नंदन करीतो पूजन रे वंदितो देव गजानन रे ओ देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे पिवळ भूषण मोदक भक्षण पिवळ भूषण मोदक भक्षण रे पिवळ भूषण मोदक भक्षण पिवळ भूषण मोदक भक्षण उंदीर उंदीर वाहन रे ज्याच उंदीर वाहन रे वंदितो देव गजानन रे ओ देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे ज्याच स्मरण हरताल विघ्न ज्याच स्मरण हरताल विघ्न ज्याच स्मरण हरताल विघ्न ज्याच स्मरण हरताल विघ्न गोसावी गोसावी नंदन रे रामा गोसावी नंदन रे वंदितो देव गजानन रे ओ देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे सोहदिन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ ग आंबे अन मांडीला गोंधळ हो पंचग प्राण गदिवटे हे दोन्ही नेत्राच हिल्लाळ हो सोहदिन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ ग आंबे
नाचत असे हो, रंगी नाचत असे हो, रंगी नाचत असे हो. पंढरपूर निवासे न तुझे रंगी नाचत असे हो, रंगी नाचत असे हो, रंगी नाचत असे हो. नवस पुरवी माझ्या मनीची जाणून या इच्छा हो. सोबीन सुवेळ तुझा मानिला गोंधळ घरामध्ये, मानिला गोंधळ. पंचगपाल गदिवटे दोन्ही नेत्रात हिंडाळ हो. मांडीला देहवाला नया त्रैलोक्या महाद्वारी हो, त्रैलोक्या महाद्वारी हो, त्रैलोक्या महाद्वारी हो. मांडीला देहवाला नया त्रैलोक्या महाद्वारी हो, त्रैलोक्या महाद्वारी हो, त्रैलोक्या महाद्वारी हो. चौक साधियला नाभी हो, कळस ठेविला वरी हो. सोबीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळ घरामध्ये, मांडीला गोंधळ. पंचगपाल गदिवटे दोन्ही नेत्रात हिंडाळ हो. तुझे तुला पाहुवल्ये न माझा नवस पुरविव आता, नवस पूर्वीव आता, नवस पूर्वीव आता. माझे अंबाबाई ही सगळी भक्त मंडळी तुझ्या गोंधळाला हजर झाल्या. ती सर्वांना यश दे, सर्वांना हाती पदरी धर. या समद्या जनतेला, या रसिकांना, या माय बापांना आशीर्वाद दे. अंबाबाईचा तुझे तुला पावलेन माझा नवस पूर्वीव आता, नवस पूर्वीव आता, नवस पूर्वीव आता. तुका म्हणे राख शाहिरा आपली या शरणागता हो. सोबीन सुवेळ तुझा मानिला गोंधळ घरामध्ये, मानिला गोंधळ. पंचगपाल गदिवटे दोन्ही नेत्रात हिंडाळ हो. अव तुझा पूजाई गोंधळाला यावे, तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. तुला पूजा अंबाबाई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. माऊलीच्या रेणुकाई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. सातारा मंगळाई आई गोंधळाला यावे. गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. मांडवी काळू आई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. लोणावळ्याच्या एकविरा माता गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. मम्माईची मम्मा देवी गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. विरारच्या जीवदानी गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. वज्रेश्वरी भवानी आई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. नाशिकची सप्तशिरी गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. कोटी तुमळाई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. किन्नरच्या शिवाई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. कळमला देवी भवानी गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. तिच्या भवानी आई गोंधळाला यावे. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावे. पुण्याच्या परगाती गोंधळाला यावे. गोंधळ मांडीला आई
आई गोंधळाला यावे जेजुरीच्या खंडेराया गोंधळाला यावे गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे दावणीच्या खंडेराया गोंधळाला यावे तुझं गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे माळाची खंडेराया गोंधळाला यावे गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे मनसुळीचा खंडेराया गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे या भैरवनाथा गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे जाते गाव भैरवनाथा गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे ठाण्याच्या गाव देवी गोंधळाला यावे गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे ठाण्याच्या कुंडली देवी गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे राहिले साहिले देवा तुम्ही गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे अव चुकले माकले देवा तुम्ही गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे 33 कोटी देवा तुम्ही गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे तुझा गोंधळ मांडिला आई गोंधळाला यावे 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 राधा म्हणे राधा म्हणे राधा 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 म्हणे राधा म्हणे रडू नको घनश्याम राधा म्हणे रडू नको घनश्यामा राधा म्हणे रडू नको घनश्यामा राधा म्हणे रडू नको घनश्यामा यशोदेशी करू द्या घर कामा 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 चाल माझ्या घराशी खेळाया चाल माझ्या घराशी खेळाया घराशी खेळाया चाल माझ्या घराशी खेळाया नेमने राधेची हो माया देवाने राधेशी हो माया नेमने राधेशी हो माया नेमने राधेशी हो माया कडेवर घेऊन कृष्णाशी कडेवर घेऊन कृष्णाची कडेवर घेऊन कृष्णाची आन कडेवर घेऊन कृष्णाची आली मग आपल्या सदनाशी आली मग आपुल्या सदनाशी आन आली मग
आली मग आपुल्या सदनासी पाळण्यात घालून गोपाळा पाळण्यात घालून गोपाळा पाळण्यात घालून गोपाळा पाळण्यात घालून गोपाळा राधेच्या घरी होतो सोहळा राधेच्या घरी होतो सोहळा आमच्या राधेच्या घरी होतो सोहळा राधेच्या घरी होतो सोहळा विचार हा कोणाला पुसशी विचार हा कोणाला पुससी बाय 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 विचार हा कोणाला पुससी विचार हा कोणाला पुससी विचार हा कोणाला पुससी कवाड हे लावून बसशी कवाड हे लावून बस बाय 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 गाल माझं लावून बस आन कवाड हे लावून बससी बघा की बोलता बोले गुज गोष्टी बोलता बोले बुध गोष्टी बोलता बोले बुध गोष्टी आन बोलता बोले बुध गोष्टी प्रेमान खाली मिठी वो कंठी अन प्रेमान गाली मिठी हो गंडी आन पिरमान गाली मिठी हो गंडी बाय 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 निर्माण गाली मिठी हो गंडी तोही आला अन तोही आला भरदार पुरवीचा अन तोही आला भरदार पुरवीचा अन तोही आला भरदार पुरवीचा तोही आला भरदार पुरवीचा लज्जा माझी राखावी हो आता लज्जा माझी लागावी हो आता बाय 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 लाज माझी लागावी हो आता लज्जा माझी लागावी हो आता पाहताना कृष्ण झाला सावळा पाहताना कृष्ण झाला सावळा बाय 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 पाहताना कृष्ण झाला सावळा पाहताना कृष्ण झाला सावळा पाहताना कृष्ण झाला पाहताना कृष्ण झाला सावळा पाहताना कृष्ण झाला सावळा पाहताना कृष्ण झाला सावळा राधेच्या घरी होतो सोहळा 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 हस्तिनापुरी हस्तिनापुरी दुर्योधन भीम अर्जुन गुरु नंदन कृपाचारी कृपाचारी नांदती भीष्म दीपकी कौरव सारी वय
56 कोटीचा बळी, 56 कोटीचा बळी, राजे मंडळी 96 कुळी. पश्चिम पूर्वी भूमंडळी कर्ण रूपाला आगळी. कर्ण 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 क्षेत्रीय भांडण कवच कुंडल, रूप दंडल त्याच दंडल लक्षजी. वय पंचांग लक्ष्मी श्रेष्ठ कर्मनिष्ठ वाढे प्रतिष्ठा, उदार लक्षजी. वय वैभवा सारखं लेण साजजी. कल्याणाचा जजी. बरगा मंडळी, एका दिवशी दुपारच्या दुसऱ्या पहारी पाची पांडव राजमंदिरातून बाहेर पडलं. दुर्पदा निरोप द्यायला महालाच्या दारा पावता आली. येतो बरं का? या बरं. हो नायक, हो हो. मी काय म्हणतो, काय म्हणत्या? एवढ्या मोठ्या पांडवांच्या महालाला अरे एवढ्या मोठ्या पांडवाच्या महालाला आग लागली, खिंडार पडलं, काय काय झालं तरी काय? अहो एवढ्या मोठ्या पांडवांच्या महालाला एकच दार होत का बाहेर जायला? अरे येड्या बोंगाड्या सोंगाड्या कोंगाड्या डोंगाड्या 15-20 खिडक्या 8-10 दार. पर जाताना पाची पांडव एकाच दारानं बाहेर पडलं. आणि का नाही धुरपदानं समद्यासनी निरोप दिला. टाटा बाय बाय ए, टाटा. ए, 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 तसा नव. मग या बर, या बर बर. अहो या अडीच झालं. पांडव 5 आहे ती. अरे मग तुला काय भाकरी खायला ठेवला वै रे? म्हणके आणि या बरं आणि या बरं का. असा धुरपदानं समद्यासनी निरोप दिला. वय पण कडे धुरपदा उरली आपल्या महाली एकली. आणि इकडं कर्णाच्या महाली एके दिवशी वाटे कर्णाला जावं आज. कुठं जावं तर पांडवाच्या भेटीला जावं. कर्ण कुंती मायचा ज्येष्ठ पुत्र, बर पांडवांचा थोरला बंधू, असं सावत्या बापाचं लेकरू, सुताघरच्या राधिका मायनं त्याचा सांभाळ केला. अरे सख्या मातेच्या पदराला लेकराच्या माईचं वज झालं. ज्या कुंती माईनं 5 पुत्र सांभाळलं. किती? 5. ज्या कुंती माईनं 5 पुत्र सांभाळलं त्या कुंती माईला एकल्या लेकराचं वज झालं. हो नायक, वज माईला राहिलं नाही. आणि मग वज माईला राहिलं नाही. अहो लेकरू सुताचा पुत्र म्हणून जन्माचं वज वागवत फिरते. असा हो महारथी. महारथी महारथी म्हणत्या तो कर्ण. बाय बाय. कुणाचा आवाज मानायचा ह्यो? बाय
गवक्षातून तर कुणी बी दिसत नाही. आता काय कुणाचा मला कुणीच नाही का? कुणी नाही कस मी आहे की. अहो तसं नव, आम्ही विचारणा करीत होतो ती पाची पांडवांची. या वेळेला त्या निवांत भेटतील म्हणून आलो होतो. द्रौपदीचं अंतःकरण कृष्ण द्वारके मंदी अंगाचा फंदी खोली रुंदी जाणतो अंतरी जी 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 अंतरी जी जी जी, अंतरी जी जी जी, अंतरी जी जी जी. इतक्यात देव आलं द्वारकेहून श्रीपती जी 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 हे. युधिष्ठिरा, अरे असू दे असू दे असू दे. ओ काय झालं काय झालं काय झालं? अरे हे बघ, हा. अर्जुन नकुल सहदेव संदेशनी बोलाव. अरे ये अर्जुना, ये नकुला, ये सहदेव. दादा आले 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 आले. इकडे काय बघताय? तिकडे बघा देव आलं तर देव देवाला 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 देवाला. एक दोन तीन चार पाच सहा सात विश्वासघात. ए, मागे व्हा मागे व्हा. अहो, काय झालं? हे दर्शन नागरिकांच्यासाठी नाही. मग कुणासाठी आहे? हे आमचं खाजगी आहे. म्हणजे बरावी आहे म्हणकी. चला 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 निघा निघा निघा. देवाला 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 देवाला. युधिष्ठिरा, अरे बाबा समजा शेम कुशल आहे ना व. भगवंता, आपल्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थिशीर चाललंय. हम्म. असं नकळता अचानक येणं केलं. काही नवविशेष? नवलिशेष काय नाही अर्जुना. म्हणी आलं, मनामंदी आलं. तुम्हा समद्यांची भेट घ्यावी आणि 4 दिवस तुमच्या संगतीत सोबतीनं राहावं. तुमच्या मनात असं आलं हे आमचं भाग्यच आहे. असू दे असू दे. दुर्पदा, देवा बाई माझी कशी आहेस तू? तुमची कृपा आहे की. दुर्पदा, बाई माझी तुझ्या मनामध्ये काही कसली उणीव तर नाही ना व? उणीव हम्म. उणीव कसली? समजा अधिक आहे ती. असं? एका पक्षी एक तेच तेच वय झालं म्हातारा झालं समजलं का तुम्हाला? वा माग. बोला नाही बोला. एका पक्षी एक 5 भरतार मला. तुमच्यासारखा ईश्वाची काळजी वाहणारा बंधू माझा सारं सुख सौभाग्य माझ्या माती चौऱ्या ढाळतय. भगवंता, असे काय विचारणा केली पांचालीला? बाय बाय. युधिष्ठिरा, हा? अरे एकुलती एक सासर वासन भवन माझी. आता तिची चौवांगाने विचारपूस कराय ना ग. भगवंत, पुष्कळ जय 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 दिवसाने येणं केलं. तुम्हाला पाहून मनाला झाला आनंद झाला त्याला, आनंद. असू दे असू दे. हा, तुमच्या संगतीत 4 दिवस अगदी सुखाचे जातील. पांडवानो, अरे तुम्ही तर माझं आवडतो स्वकीय. म्हणून तर आम्हाला कशाची काळजी चिंता नाही. अरे मी तुमच्या साऱ्या चिंता माझ्या शिरावर घेतल्यात पांडवानो. भगवंत, तुम्ही आलं तर नुसतंच बोलत बसला. वय वय वय.
भोजन करावं म्हणते. असं थांबा हा. मी 2-4 भाकऱ्या आणि चांगला ठेचा करतो. दुर्पदा थांब तिकडं. आता मला आता ठ्याचा नग. आणि मग बाई मी मनामध्ये एक योजना आखून आलोय. योजना योजना कसली भगवान? अर्जुना, अरे आपण समध्यानी वनात जाऊन वनभोजन करूया. अनकनाई वनश्रीचा आनंद घेऊया. भगवंता हा असं एकाएकी वनभोजनाचं काय डोसक्यात आलं तुमच्या? दृष्टांत. अरे दृष्टांत झाल्याचं समज नाही युधिष्ठिरा. हा आता भगवंतांच्या मनात आलंच आहे तर जाऊयाच वन भोजनाला. अरे ये भीमा. अरे 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 कुठं? इथे काय? भीम दादा दादा भीमा. भीम तसं उठायचं नाही ले एकट येते. भीम दादा थोरल्या दादानं सांगितलंय कर रथ जोडून तयारीला लाग. आता रथ जोडून तयारीला लागतं. थांबा थांबा अहो, थांबा दादा थांबा. दादा थांबा. गेलं दादा देव मी समध्याच्या परायणाची तयारी करते. असं होय. दुर्पदा थांब तिकडं. आता काय निघालीस कुठं? दुर्पदा तू पण यायचंस आमच्या बरोबर वनभोजनाला. मी येऊन काय करणार? हा? तुम्ही समधी गडी माणसं शिकार ख्याली दंग राहणार. स्विंग स्विंग. स्विंग नव मग? आता? तुम्ही समधी गडी माणसं शिकार ख्याली दंग. अगं येडे, वनात आम्ही शिकारीसाठी जात नाही. आणि मग? अगं वनभोजनासाठी जातो आणि तूही आमच्या बरोबर यावं. पण मी वय दुर्पदा तू. अगं बाई माझे वनभोजनाचा बेत तुझ्यासाठी तर राखला. भगवंता माझ्यासाठी होय. वय दुर्पदा तुझ्यासाठी. बाय बाय. अगं बाई माझे, अगं तू चल तर खरं. अगं तिथं गेल्या बगर तुला नाही कळायचं. भगवंता हा विचार 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 विचार. पांचाली अगं भगवंताची इच्छाच आहे तर तूही चल ना आमच्या बरोबर. जशी भगवंताची इच्छा. पांडवानो पांडवानो तुम्ही मला आवडता म्हणून तुमच्यासाठी खास खास हा वनभोजनाचा बेत केला. पांडवास म्हणतो तुम्ही आवडताजी. पांडवास म्हणतो तुम्ही आवडताजी. करूया वनभोजन काढली युक्ती धीरजी. करूया वनभोजन काढली युक्ती धीरजी. करूया वनभोजन काढली युक्ती धीरजी.
दुर्पदा हट हट 5 पांडव धुरपदा संघ कृष्णदेव जांभूळ बनात आला. वय जांभूळ बनाची घनदाट गा छाया. मनाला सगळ्यांच्या पडली ग माया. पाहिलं पाहिलं पांडवानो, या जांभूळबनाची ही रमणीय छाया आता नगरापासून दूर आल्यावर मनाला किती आनंद वाटतो. आनंद असू दे असू दे. भगवान हा आपण योजतात योग्य बघू ना. पांडवानो, या जांभूळबनाच्या रमणीय छायेमध्ये हा आपण शब्दाने वनभोजन करूया. मी समजा येऊन आणलंय. असं? भगवंता आपण बसून घ्या. पांडवानो पांडवानो बसा. भगवंत असं कसं? का पहिले आपण बसा. नाही 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 नाही, पहिले आपण बसा. असं कसं भगवंता? आता पहिले आपण. नाही 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 नाही, पहिले आपण. भगवंता पहिले आपण बसा. झाडाची उडविली फळ केली देवगत आणि एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळल कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकून. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. झाडाची उडविली फळ केली देवगत, एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. बरं का गड्या, हा इकडं पांडव कृष्णा बरोबर जेवाय बसलो. वय वय वय. पर दुर्पदाचं मन तिला खाते. भगवंत आज आपल्याला उफराट का बोलत्यात? अरे तिचं भोजनात मन नाही का बनात मन नाही? मी काय म्हणतो नायक, काय अजून युगत सुरू झाली नाही म्हणायची. अरे बाबा म्हणलं होतो ना, शब्दानं शब्द वाढतो, गोष्टीनं गोष्ट वाढत जाते आणि युगत युक्ती युक्तीनं वाढते. असं मग आता काय वाढतंय? जेवण मारुतीच्या शेपटीवानी तुमचं नमनच वाढत चाललंय. आधी पोटात भर पडू दे. भरल्या पोटी एक एक सुस्त माणसाला. तर आम्ही काय करायचं? हातावर हात बांधून बसायचं का? अरे हावड्या, देवादिकाचं जेवण म्हणजे नुसता नुसता निवदाचा वास. उठलं बघ मोठ्या नाट. हा दुर्पदा जे पत्रावळी दे. युधिष्ठिरा, अरे बाबा वन भोजन तर झकाच झालं. असू दे असू दे, वनश्रीला आल्याचं सार्थक झालं. भगवंता हा तुमच्या संगतीत आम्हाला 4 घटका निवांतपणा मिळाला हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. आता मी काय म्हणतो, काय म्हणताय? या जांभूळपणाच्या घनदाट छायेत आपण आलोच आहोत. तर बनात सैर करून फेर फटका मारूया. प्रथमा प्रथमा ए भीमा, वय माग. वय माग माग वय. अरे येड्या, अरे बाबा आत्ताच जेवण झाले ना. हा. अरे थोडा फलहार करूया, विश्रांती घेऊया. विश्रांती. हा मग फेरफटका मारूया. काय अगदी बरोबर सांगितलं भगवंतानी. ए भीमा, अरे ये. ए दादा हा, इकडे. अरे 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 दादा हा. घाबरू नको, झोपले. आधी नाही सांगायचं.
आता मार मार पट. अरे अर्जुना हा उठीव. हे दादा भीमा भीम दादा तसं उठायचं नाही लय हेकट आहे ते त्याचा भीम दादा मी नाही थोरल्या दादाने बोलवलंय. पाय खाली घे. घे खाली. बाळा भीमा वनामंदी जाऊन फळं घेऊन ये. हा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी. आज रविवार आहे चल. देव म्हणे पांडवा रानाचा मेवा आवडीने खावा. देव म्हणे पांडवा रानाचा मेवा आवडीने खावा. अव फळ नाही देती एवढं बोलता. फळ नाही देती एवढं बोलता. भीम उठला उठा उठी रामा उठला उठा उठी रामा. भीम उठला उठा उठी. फळ धुंड तो झाडू झाड पाडो पाड दर्याच्या काठी. भीमाला कुठं काही फळ दिसना. आमच्या भीमाला कुठं काही फळ दिसना. मी काय म्हणतो काय म्हणते एवढ्या मोठ्या जांभूळ बनात एवढी झाडं असताना एका बी झाडाला एक बी फळ नाही. अरे कृष्ण देवानं जांभूळ बनात येताच काय केलं माहिती आहे का तुला? काय केलं? कृष्ण देवानं जांभूळ बनात येताच समध्या जांभूळ बनावर मायावी नजर फिरवली. हा 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 मायावी नजर. मायावी नजर फिरवली बनातल्या समध्या झाडावरची फळ गडप केली. गडप केली. हा मग उरलं काय? नुसती लोमती पानं. असं. अरे एका बी झाडाला एक बी फळ नाही. आणि तोच कृष्णदेव पांडवासनी सांगतो का रानचा मेवा आवडीनं खावा. अरे वा. अरे बाबा देवाची करणी इगिताची करणी हा हा म्हणतात ना. देवाची करणी नारळात पाणी. काचोच्या बाहुल्या जरा 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 वाहिल्या. काय कळलं नाही. अरे या डोळ्याच्या दोन बाहुल्या दिसत्यात काचच्या गोट्या. जराशा अडखळल्या का जरा जरा वाहत्यात का नाही. म्हणजे बोट डोळ्यात गेलं का घा पाणी घडा घडा व्हायला लागते. झाडाची उडविली फळ केली देवागत. आणि एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळल. आणि कर्णाला पाहून द्रौपदीच मन पापुळ. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पापुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीच मन पापुळलं. अहो एवढ्या मोठ्या जांभूळपणात एवढी झाडं असताना एका बी झाडाला एक बी फळ नाही. अहो फळ नाही ते रान कसलं. माय नाही ती बाय कसली. कसल्या बनात आणलं आणि कसलं आख्यान लावलं. कसल्या बनाचं आणलं कसला आख्यान लावलं. माई नाही ती रान. हे बघ इकडे माझ्याकडे तुला सगळं काही इसकाटून सांगतो. माझ्या मागे ये. इकडे आलू आलास का नाही? आता माझ्या कानाशी लाग. आणि त्या झाडाच्या कडच्या अंगाला नजर नीट धारदार करून बघ. दिसलं दिसलं. हाय का ना? बोट बोटाच्या कानाखाली वादाडा वडीन का नाही मग? त्या झाडाला झाडाच्या शेंड्याला एकच गाभोळलेलं जांभूळ आहे बघ.
वय 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 दिसलं दिसलं लपलं लपलं पाना आड लपलं एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाभुळल आणि कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं हप 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 केवढं मोठं हे जांभूळ पण किती आन काश्या काश्य प्रकारची झाड पण अर्ध अधिक पण शोधून झालं झाडात झाड पाहिलं पण एका बी झाडाला एक बी फळ नाही जशी सगळी झाडं बिनबाकाच्या नाकाची भगवंतानी मला काड्यात पाडलं की काय छे आता भगवंतानी माझ्या सारख्या अर्धान माणसावर कामगिरी सोपवली कसली फळं शोधून आणायची आता एखादा पहाड वचलून आणायला सांगितलं असता तर एका दोन दोन पहाड वचलून आणले असते वार माझ्या वागा पण आता भगवंतानं फळं खायची वाच्छ झालीये फळ शोधाय हवी फळधुंड तो झाडो झाड पाडो पाड फळधुंड तो झाडो झाड पाडो पाड देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती अर्धा अधिक बन शोधून झालं झाडन झाड पाहिलं एका बी झाडाला एक बी फळ नाही थकोनी भीम झाला कस्ती थकोनी भीम झाला कस्ती काय भोगळाल नशिबी काय भोगळाल नशिबी काय भोग आलं नशिबी काय भोग आलं नशिबी फळधुंड तो झाडो झाड पाडो पाड देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती अनवचित हे घड पानवाऱ्यान हाल अनावचित हे घडल पानवाऱ्यान हालल भीर भीर त्या नजरेस एक फळ गवसल भीर 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 त्या नजरेस एक फळ गवसल फळधुंड तो झाडो झाड पाडो पाड देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती देवाने देवगत केली झाडा फळ नाही देती झाला आनंदालय पिसा भीमला नाम दिनाची ससा ओ विमला नाम देनाच ससा ओ विमला नाम देनाच ससा झाला आनंदालय पिसा भीमला नाम दिनाची ससा ओ विमला नाम देनाच ससा ओ विमला नाम देनाच ससा भीम चढू लागे झर झर झाड हाले थर थर ओ भीम चढू लागे झर झर झर
झाड हाले थर 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 तो झाडो झाड पाडो पाड देवान देवगत केली झाडा फळ नाही देवी हो देवान देवगत केली झाडा फळ नाही देवी व नायक देवानं तर समध्या फळांची देवगत केली होती बर मग हे एकुलत एक जांभूळ त्या झाडाला राहिलं कस आणि आमच्या भीम देवाला ते दिसलं कस अरे राहिलं कस दिसलं कस बाबा युक्तीची गोष्ट तशी मोठी दिसल छोटी पण गर्भी कठीण मोठी व नायक हो हा घ्या दगड काय करू घाला माझ्या टकुऱ्या अरे फुटल अहो फोडा की सुपारी अहो किती वेळ असं मूठ दाबून धरणार सांगा की सगळं झाकली मूठ ही झाकली मूठ 1.25 लाखाची झाकली मूठ 1.25 लाखाची उघडी ओंजळ माती मुलाची देवाला चिमटीत बरबांड धरलं म्हणजे तमाकू धरावं तसं अंगा असं देवानं चिमटीत बरबांड धरलं वामनानं एक पाय मातीत ठेवला आणि बळीराजा पाताळी गेला पाय 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 हाय 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 म्हणजे माझा पाय माझ्या जाग्यावरच आहे माझा पाय तुझ्या पायावर ना मला वाटलं पडला की काय तुमचा पाय माझ्या पायावर पाय पायावर पाय ना म्हणजे पायाला तरण पाय नाही नाही. तो बळीराजा तो बळीराजा तो बळीराजा त्याला जाऊन झाली युग बर पण आमच्या आजच्या भीमाला हे एकुलत एक जांभूळ दिसलं कसं अहो ते आलं कुठून आणि ते गेलं कुठं कसं नाही ही तर खरी गंमत हाय गंमत बर का हा और गंमतच आहे गंमत म्हणजे गोष्ट म्हणजे कथा म्हणजे वग तर सांगतो गंमत सांगतो बरोबर वर्षांवर्ष एक ऋषी त्या जांभूळ बनामध्ये तपाला बसला होता म्हणजे ऋषी दाढीवालं वर्षांवर्ष एक ऋषी त्या जांभूळ बनामध्ये तपाला बसला होता लय कडक त्याचं व्रत मुखानं बोलायचं नाही का डोळ्यानं बघायचं नाही आणि काय सकाळच्या रामा धर्माच्या कडकड 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 कडाक्याच्या थंडीत ऋषी नदीवर हा नदीवर आंघोळीला जायचा ते आंघोळीला जायचा आंघोळ करायचा हा ध्यान आटपून त्या जांभळाच्या झाडाखाली यायचा त्या जांभळाच्या झाडाला येणार एकूण एक जांभूळ तोडून मुखी घालायचा अरे पण पाण्याचा टिप्पूस नाही घ्यायचा दिवसभरात एकुलती एक जांभूळ खायचा त्यो अरे दिवसभरात एकूण एक जांभूळ खायचा पण पाण्याचा टिप्पूस नाही घ्यायचा नाहीतर आजच्याला उपास आला म्हणजे आजच्याला उपासाला काय अरे केळ खात्यात ते दादा खात्यात रताळ खात्यात ते मानसिंग दादा आहेत ना ते खात्यात उपासाची पुरी खात्यात तो शिरीच आहे ना तो अगदी वांगाच खाते उपासाची बर्फी खात्यात मग तुम्ही खात्यात मी त्या खात्यात नाही अहो मग करता काय तुम्ही फकास भक्षण करतो असं म्हणजे पूर्ण राजकारणी दिसते तुम्ही पण त्या येळला असं कडक तप तो करायचा आणि ते एकुलते एक जांभळाचं एकुलते एक जांभूळ तो खायचा अरे दुसरं बनामध्ये फळच नाही एकल्या जांभळाला एकच फळ आणि ते एकुलते एक जांभूळ आमच्या भीम देवानं तोडलं तर आता वाजवा देवा रे काय करू रे काय झालं रे अहो ते साधू महाराज बोंबलणार किंवा भुकेनं वाजवा देवा रे काय करू रे काय झालं रे लय मोठं बाप हा
लय मोठं पाप त्या भीमदेवाच्या डोक्यावर चकणार वाजवत देवर काय करू रे काय झालं रे काय अहो ते साधू महाराज आपल्या कडक शापवाणीनं कड 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 आपल्या कडक शापवाणीनं भस्म किंवा करील पाडवाला वाजवाची आवाज काय करू ओ नायक कसल्या बनात आणलं आणि कसला हक्क्याला लावलं आबाजी देशी बारकडे जाऊन आला वाटतं. चला तिकडे जाऊया भगवंता अख्खं पण पहाड समज समज शोधलं पण मला एक बी फळ नाही भगवंता. काय म्हणलास? अरे एवढ्या मोठ्या जांभूळ बनात एवढी झाडं असताना तू म्हणतोस फळ नाही? अरे असं कसं होईल? आता झालंय खरं भगवंता. असं कुण्या देवाचा शाप बनाला भोवला की एखाद्या यक्षाची करणी ते काही गमत नाही पण बनात एक बी फळ नाही भगवंता. म्हणजे रिकाम्या हाताने परत आलास तर तू भीमा हा? तसा अगदीच रिकाम्या हाताने परत आलो नाही भगवंता. जांभूळ बनातल्या त्या तिकडल्या अंगाला असलेल्या जांभूळ झाडावरच एकुलत एक जांभूळ तेच तडण लेम्या. अरे माझ्या भीमा अरे देवा भीमा ए भीमा असं मोर ये. काय म्हणलास? त्या जांभूळ झाडाला एकुलतं एक फळ होतं आणि तेच तोडून आणलंस तू? तेवढं एकुलत एकच फळ होता बनात आणि म्या तेच तोडून आणले. अनर्थ अनर्थ. अरे भीमा अरे तुझ्या हातून केवढा मोठा अनर्थ घडला रे. अरे बाबा काय केलंच काय? असं काही परित झालं भगवंता. पांडवानो भीमाच्या हातून झालं हे लई वंगाळ झालं. असं काय भयंकर घडलं भगवंता? युधिष्ठिरा अरे भीमाने ज्या जांभूळ झाडाचं एकुलतं एक फळ तोडून आणलं त्या झाडाखाली एक ऋषी वर्षानुवर्ष तपाला बसलाय. रोजचा त्याचा एक नियम आहे. आंघोळून आल्यावर तो त्या झाडाला लागणार एकुलतं एक फळ खाऊन दिस काढतो आणि आपल्या भीमानं या येड्या भीमानं तेच फळ तोडून आणलं. मी काय म्हणतो काय म्हणताय? जे फळ दिसलं ते तोडलं भीमदादानं त्यानं असं काय म्हणणार आहे? तर त्यानं असं काय होणार आहे? तर अरे तंतरेल ना. त्यानं असं काय होणार आहे? अरे ऋषी आंघोळून येईल झाडाला फळ पाहिल फळ दिसलं नाही तर तो रागानं श्राप देईल आणि तुम्ही समद पांडव त्या श्रापानं भस्म व्हाल. भगवंता एवढा भयानक कोपिष्ठ ऋषी आहे त्यो. अरे विश्वामित्रापेक्षाही जास्त. अरे बाबानो पोटाची आग माणसाला समद काय इसरायला होती. याचा मोठा रिष्ट सोडून घेतला भीमानं. भीमदादा काय केलं तू? मारू नका. भगवंता आता याच्यावर उपाय काय? काय म्हणलास? याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय हे एवढं तोडलेलं फळ झाडाला होतं तसं लावायचं. काय? झाडाचं तोडलेलं फळ परत झाडाला होतं तसं लावायचं. आता आता चूक झाली ती निस्तरायला न ग. हाती घेऊन या फळ करी हळहळ म्हणे घन निळ बर नाही झालं म्हणे घन निळ बर नाही झालं भस्म तुम्ही वाल
दावा फळ जिथलं तिथं लावा सत्व तुम्ही दावा म्हणे घन निळ बेगी बेगी चालाजी म्हणे घन निळ बिगी बिगी चालाजी हो म्हणे घन निळ बिगी बिगी चालाजी सत्व तुम्ही दावाजी सत्व तुम्ही दावाजी सत्व तुम्ही दावाजी इकडे या. आलो. मी काय म्हणतो काय बोलत्या? कोंबडीच्या पोटातून बाहेर पडलेलं अंड आ? आणि झाडाचं तोडलेलं फळ परत आपल्या जागी लावता येतं का? नाही मला एक सांगा कोंबडीचं अंड एवढं आणि युगाचा आणि येळाचं महत्व लय मोठं असतंय बाबा. देव साक्षांतरी अंगाचा फंदी खोली रुंदी अंतरीची जाण तुझी. काय झालं? काटा लागला. काटा लागला? बघ बाबा बघ बघ. अरे भीमा काटा काढतो का पायी? अरे बाळा सहदेवा काढ बर काटा. ये बाबा काढ काढ काटा काढ 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 हात. काय काटा काढलाय? काटा काढलाय. मग आता पाय काढा की. काय झालं तुला? काय झालं? काय झालं सांगशील का नाही? अरे होय की. अरे नकुल कुठे? अरे नकुल. अरे बघा. अरे 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 अहो हे एवढं सुंदर गोंडस बाळ त्या रानात सापडलं बघा. तुमचं आहे का? कुठे गेला? मारू नका त्याला. अरे रानात काही जनावर चावलं असतं म्हणजे. देव आहेत ना आपल्या बरोबर. अरे चला काही येड काढते. चला निघा. भीमा याच जांभूळ झाडाचं फळ तोडलंच नव्ह तू? ओय भगवंता. पांडवानो हेच ते ऋषीचं तपस्याला बसायचं झाड. ह्याच झाडाचं तो एकुलतं एक फळ खाऊन दिस काढतो. आज जर त्याला फळ दिसलं नाही तर भुकेनं याकुळ झालेला तो क्रोधिष्ठ ऋषी रागानं श्रापाने उच्चारल आणि तुम्ही समद पांडव त्या श्रापानं भस्म व्हाल. माझी शिष्टाई आणि पुण्याही तुमच्या कामी येणार नाही. तुम्ही तुमचं सत्व दावायचं आणि हे फळ झाडाच्या देठी लावायचं. भगवंता या चुकीला आम्ही आमच्या सत्वाच्या पुण्याने सुधारू शकतो. युधिष्ठिरा अरे तू ज्येष्ठ पांडव. साऱ्या कुळाची धुरा तुझ्या शिरी. साऱ्या भल्या बुऱ्याची जबाबदारी तुझ्या माती. तू तुझं सत्व दावायचं आणि हे फळ झाडाच्या देठी लावायचं.
5 पांडव द्रौपदी झाडा खाली फळ हाती घेऊन धर्म निश्चित बोले मी सत्य धर्म असत्य ना बोले युधिष्ठिरा हे घे फळ. मी धर्म धर्म पाळणारा म्हणून माझी चौवंगाला कीर्ती आहे. येडा फळ पाडलंच की खाली धर. मी असत्य वचन कधी मुखातून काढलं नाही. मी माझ्यातल्या सत्वाला आव्हान करतो. माझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ झाडाच्या देठी लागू दे. नायक हो बघा की काय? हा फळाचं आजचं हल्लं हल्लं वर पण गेलं असं आ, पण मध्येच थांबलं. धर्माच्या बोलीवर फळ एका हातावर गेले धर्माच्या बोलीवर फळ एका हातावर गेले धर्माच्या बोलीवर फळ एकच हात वरती गेलं. कुठे गेलं कुठे गेलं तुमच्या धर्माचं सत्व. अरे पापाची टाळी एका हातानं वाजतील एका पापाची टाळी एका हातानं वाजतील पुण्याची टाळी वाजायची तर या समद्याचा हात लागायला लागत्यात. हे बघा नायक हा पाप केलं होतं भीम देवानं. बर पापाचं समद खापर त्याच्याच माती फुटायला पाहिजे. अरे बाबा पापाला हात लागला होता भीमाचा भीमानं पाप केलं हा. समद्यासाठी कारण समद्यासनी रानचा मेवा खायचा होता ना. अहो खरंच की आणि आमच्या या भीम देवाला हो आमच्या साध्या भोळ्या अशा भीम देवाला फळ आणायला सांगितलं होतं कृष्ण देवानं. बरोबर मार्ग सांगितला देवानं आणि खिंडीत अडकला बिचारा भीम. अरे खिल्लीत एकटा भीमदेव अडकला नाही तर कोड पडलंय समद्याच पांडवासनी. नाही मला एक सांगा हे जरा खाजवा जरा मला एक सांगा नायक हा. हे कोड नाही बोल, बोल. विचारा ना जरा चालना मिळते जरा चालवा. मला एक सांगा नायक हे कोड सुटायचं कसं. सुटायचं कस चक्रव्यूहात घुसणं आणि बाहेर पडणं एकट्या देवाला ठाऊक तोच मार्ग धावणार. अरे युधिष्ठिरा अरे तुझ्या सत्वानं फळ एक हात वर गेलं. अरे पण फळ लागलं नाही ना देठाला. ए भीमा आता तुझी पाळी. तू तुझं सत्व दावायचं आणि ते फळ झाडाच्या देठी लावायचं. मी भीम शक्तिशाली पुरुष म्हणून माझी कीर्ती आहे. ये एक नाजूक फळ चूक मुलीनं तोडल्याचं पाप माझ्या मस्तकी आले. पण शक्तिशाली पुरुष असून सुद्धा मी कधी पारणार चवळ केलेली नाही. माझ्या सत्वाच्या पुण्याईनं हे फळ झाडाच्या देठी लागू देत. भीम म्हणे परणार मी तेजेली भीमाच्या बोलीवर फळ 2 हात वर गेले भीमाच्या बोलीवर फळ 2 हात वर गेले भीमाच्या बोलीवर फळ 2च हात वरती गेलं. अरे हा.
पुण्याला पुण्याचा हात लागला. हा असा तुझा हात काढ पाप्या. पुण्याला पुण्याचा हात लागला. पुण्य सकळ संपन्न नाही झालं. आता पाळी आली अर्जुनाची. त्याचं लक्ष एकच असायचं. काय झालं काय? ए आण इकडं तुटल घरचा येते. धर बाबा. अर्जुन म्हणे रण भिडता रणी माझता फळ उसळलं. अर्जुन म्हणे रण भिडता रणी माझता फळ उसळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. तूच बघ काय रे. उसळी तर लय जोरानं घेतली पण फळ पोचलं 3च हातावरती. अरे 3च हातावर पोचलं ना. पुण्य 2-2 हाताने वाढतं. अरे बाबा पुण्य 2-2 हाताने वाढतं. मुखानं सत्व बोलल्यावर सत्वाची धार वाढते. असं हा म्हणजे समजा पांडवांच्या सत्वाची धार एका हाताचीच वाटते. हे म्हणजे लहान पोरानं चिंडू जिमण्यावर आपटावं तसं झालं. जेवढ्या जोरानं चिंडू जिमण्यावर आपटावा हा तेवढाच वर यावा. अरे संतांची संगत गती आणि देवाची संगत कोलदंडा घालते. आता सत्वाच्या परीक्षेची पाळी 4थ्या पांडवाची म्हणजे खालून दुसऱ्या आबाजी. चला नकुला आता तुझी पाळी. तू तुझं सत्व दावायचं आणि ते फळ झाडाच्या देठी लावायचं. भगवंत जशी आज्ञा. फळ 3 हातावर जाता नकुल 4था हर हर साक्षी. इतकं बोलता फळ 4 हातावर साक्षी. अरे नकुला, अरे तुझ्या पण सत्वानं फळ एकच हातवर गेलं. भगवंत 4था मी सगळ्यांचा मी हर हर साक्षी. मी माझ्या साक्षीचं सारं पुण्य पणाला लावलं. पण माझ्या इतर थोर बंधू परमानं माझं पण पुण्य एक हात वर गेलं. अरे अरे ओके. अरे गप. चुप जरा का रे गप. ऐकायचंय का पुढं. आता राहिला 5वा सहदेव. होय कोण राहिला. शेदेव. शेदेव. आता राहिला 5वा सहदेव. कुंती माईच्या पोटचं शेंडफळ. तो सोडविल पुण्याची गाठ आणि लावील का बघू देठाला फळ. या
हे 5 जणांनी झाड तोडाया काढलं. हे 5 जणांनी झाड तोडाया काढलं. पहिल्याचा एक गाव, दुसऱ्याचा दुसरा, तिसऱ्याचा तिसरा, चौथ्याचा चौथा गाव, आणि 5व्याच्या गावानं झाड पाडलं. 5व्याच्या गावानं झाड पाडलं. मग झाड तोड्या कोण? 5वा का 5? मग झाड तोड्या कोण? 5वा का 5? झाड तोड्या कोण? 5वा का 5? अरे येड्या, पुण्य कसं जाईल एकट्याच्या वाट्याला? पुण्य कसं जाईल एकट्याच्या वाट्याला? पुण्य समज जग भागीदार. पापाचा धनी एकला, धनी एकला, वाल्याच्या पापाच्या धनात समज घरदार चाललं. घरदार पण चालला, पापाचं प्रायचित घ्यायला एकला वनात बसला. वनात बसला. वाल्याचा वाल्मिकी झाला तेव्हा समज घरदार वाल्मिकीचं घराणं म्हणून लोक वळकू लागलं. वळकू लागले. झालं वय. जा आता. नायक, अहो ही तर लोकांची रीतच आहे. बर, नाही, मला आता एक सांगा का महाभारत म्हणलं का पांडवा बरोबर कौरव आलं, तर परशुरामा बरोबर शकुनी आलं, आलं. तुमच्या बरोबर मी आलो. लावा लावा, तुमच्या 5व्या पांडवाला लावा कामाला. सदे बोलता युक्ती ब्राह्मण भक्ती हेच प्रत्यक्ष. इतकं बोलता फळ 5 हातावर साक्षी. फळ एकानं तोडलं आणि 5 पांडवाच्या साक्षीनं 5 हाताच्या उंचीवर गेलं. अरे आता हे फळ काय पाप पुण्यांसारखं अधांतरीत लटकणार का काय? अरे का? अरे बाबा, जन्माची नाळ मातीत, जन्माची नाळ मातीत, मेलेल्या जीवाची काया मातीत. पाप पुण्य अधांतरी राहत नाही. पाप मातीला मिटन, पुण्य स्वर्गाचं राज्य देत. अहो पाप का पुण्य, माती का स्वर्ग, हे ठरवायचं कोणी? देवानं. यावन देवानं जन्म दिला, देवानं मन, देवानं माती केली, देवानं स्वर्ग. पाप आणि पुण्य तो ठरवीन. पुण्याला वाढ देईन आणि पाप समध्या समोर उघड करीन. कृष्ण द्वारकामध्ये अंगाचा फंदी खोली रुंदी जाणतो अंतरी जी 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 अंतरी जी 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 अंतरी जी 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 अंतरी जी जी जी. दुर्पदा, हे 5 पांडव तुझं भरतार. अर्जुनानं जिंकली तुला पणात, अन कुंती मायनं वाटली तुला 5. या 5 भरतारांचं सत्व तुझ्या भाळी. दुर्पदा, तू तुझं सत्व दावायचं अन ते फळ झाडाच्या देठी लावायचं. देवा, तुम्ही माझे बंधू. बहिणीच्या अब्रूचं रक्षण तुमच्या माथी. माझं सत्व, माझ्या भरताराचं सत्व लावीन मी कसोटी आणि दावीन हे फळ लावून त्याच्या देठी. माझं हे 5 भरतार पांडव, हे पांडव सोडून जगातले इतर समदे पुरुष मला पित्या परमा नाहीत.
केली देवगत एका झाडाला एक फळ बहुत निर्मळ देठी गाभुळल अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल द्रौपदीच मन पाकुळल. दुर्पदा, अगं हे काय? अगं फळ पडलं की खाली? देवा, असं का अघटित झालं? माझ्या मनी तर कसलं मी पाप आलं नाही. दुर्पदा, दुर्पदा, आठीव एके दिवशी भर दुपारच्या मध्यान्ह प्रहरी पाची पांडव महालावर गेलं होतं आणि तू एकलीच आपल्या महालात होतीस. तितक्यात कर्ण पांडवाच्या भेटीला आला होता. असा यो महारथी, महारथी म्हणतात त्यो कर्ण. कोणाचा आवाज म्हणायचा यो? बाय बाय. गवाक्षातून तर कोणी बी दिसत नाही. आता का कोण असा बर? महालात कुणीच नाही का? कोणी नाही कस? मी आहे की. अहो तसं नव, आम्ही विचारणा करीत होतो ती पाची पांडवांची. या वेळेला ते निवांत भेटतील म्हणून आलो होतो. देवाला कळलं, अहो देवाला कळलं, देवाला कळलं, अहो देवाला कळलं, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. आठवलं? आठवलं तुला तो दिस? त्या दिवशी तुझ्या मनामध्ये काय घालमेल चालली होती? अगं जनाला कळलं नाही, पण मनात तुझ्या खळबळ झालीच नव. काय सांगू देवा, काय सांगू देवा. रूप त्याचं आनंदाहून विशेष दिस लागला, नजरेचा बाण त्याचा काळजाला लागलं पिस. 5 पुरुषोत्तम भरतार पांडव माझ, 6 वाजता कर्ण 6 वार झाले असते पूर्ण. 6व्या वारी भोग घेतला असता त्याच्या प्रीतीचा. करणारे कर्णा, करणारे कर्णा, करणारे कर्णा. हो नायक, वो इकडे या. हॅलो. आता आला तिच्या मनात तर काय झालं? 5 पुरुषोत्तम पांडव भरतार तिचं. बर. आता 5 तिथं 6. जा घरी जाऊन तुझ्या बायकोला विचारून ये का तुझ्या बरोबर आणखीन एखादा नवरा चालेल का? अरे 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 अरे, तुझ्या जिभेला काही हाड? हाड हाड ज्याला करतो त्या कुत्र्याच्या जिबाला बी हाड नसत, तर तुझ्या माझ्या जिबाला कुठलं हाड? अरे तो हाडकाचा धनी आणि तुझं तोंड बेडकाचं धनी. अगं ए द्रौपदी, द्रौपदी
द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी, द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. आली गिरी गिरी खवळला मदन, आली गिरी गिरी खवळला मदन. पाची पांडव तैसा सहावा सवा करण, सहाव्या महाने सहवासाचा साम. अहो पाची पांडव तैसा सहावा सवा करण, सहाव्या महाने सहवासाचा साम. द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी, द्रौपदी या कुळांतरी गोष्ट नाही बरी. माझ्या राम जी जी र 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 जी. पांडव कुठं गेलं? आम्ही म्हणलं पांडव कुठं गेलं? समदे पांडव राजमंदिरी गेलीत. अशा मध्यानी एवढं काय निकडाचं काम निघालं राजमंदिरी? ते मला कसं कळावं बाई, जाणार असली तरी कसं विचारावं बाई. अहो या येळेला पांडव निवांत भेटतील म्हणून आलो होतो. चुकलं आमचंच, निरोप धाडून यायला होत. अचानक येणं झालं म्हणून तर तुमचं पाय महाली लागलं. अहो नेमतानं येणं झालं. बर कुशल सांगा पांडवासनी. आता आता आला तर घडीभर बसावं म्हणते, थोडा फलाहार जलपान करावं म्हणते. जेवण आटपूनच आलोय. मी घरची मालकीन, घरी आलेल्या पाहुण्याचा हात वला केल्या बिगर कसं पाठवायचं? हात वला केल्या बिगर असं म्हणताय वय? आणा पाणी. नाही नाही, अदुगर मुसंब, सफरचंद, कलिंगाड. लई गोड कलिंगाडच आणा. सत्कार केला कर्णाचा धन्य महाराज. जी जी अहो सत्कार केला कर्णाचा धन्य महाराज. जी जी कर्णाला पाहून द्रौपदीस वाटली लाज. जी जी अहो कर्णाला पाहून द्रौपदीस वाटली लाज. हे जी 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 जी
कुशाल सांगा पांडवासनी. आता परत कधी येणं व्हायचं? हा अहो निमतानं येणं जाणं व्हायलाच की. बर तर येतो आम्ही. लवकर येणं हो तुमचं. झाली सर्द गर्द पाहून कामुतन, झाली सर्द गर्द पाहून कामुतन, देह चळल हीच देह चळल हो हो हो, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळ, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. देव पांडवांचा कैवारी साक्षांतरी गोष्ट नाही बरी, देव पांडवांचा कैवारी साक्षांतरी गोष्ट नाही बरी. देह चळल हीच देह चळल हो हो हो, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळ, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. जीवाचा रतीचा रमण, मदनाचा पुतळा भोगिला प्रीती करून, घरी नव्हते पाची पांडव गेला परतून, सूर्यनंदन लागल ध्यान हे कर्ण कर्ण, द्रौपदीच अंतःकरण म्हणे सारख कर्ण कर्ण, द्रौपदीच अंतःकरण म्हणे सारख कर्ण कर्ण. दिवसा ढावळ्या 5 नवरा असताना परक्या पुरुषाची वाच्छा धरावी, वाराला एक नवरा धरावा, पण मनातली ही शिंदळकी कुणाला कळणार का? अहो कुणाच्या कानावर जाणार का नाकात वासून घुसणार? अरे येड्या, हे काळी जळलं तर अंगावर फोड येत नाही. अरे हा, हे काळी जळलं तर अंगावर फोड येत नाही, पण या देहाची काईल होणारच. तशी शिंदळकी मनातली काय आणि ह्या 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 जनातली काय कुणाला तरी कळणारच. आपण कुणाला कुणाला ना कशी कळणार? कृष्ण द्वारकामध्ये अंगाचा फंदी जी खोली रुंदी जाणतो अंतरी जी जी जी, अंतरी जी जी जी, अंतरी जी जी जी, अंतरी जी जी जी. पांचाली, 5 हात वर गेलेलं फळ तुझ्या मुलीनं धाडकन चिमिनीवर पडलं. पांचाली काय केलंस? कसलं वंगाळ पाप तुझ्या हातून घडलं? 5 पुरुषोत्तम पांडव भरतार असताना दुसऱ्या कुण्या ठाई तुझं लक्ष गेलं? दुर्पदा, दुर्पदा काय आहे? दुर्पदा, अगं सत्व बोलताना काय बोलली होतीस? हे 5 पांडव सोडून जगातले समद पुरुष मला पित्याप्रमाण आहे. म्हणजे तुझं सत्व आता धुतल्या तांदळात राहिलं नाही वाटतं. दुर्पदा, आता तूच तुझ्या मुखाने या समद्यानं खरं काय आहे ते सांग. देवा, एकदा कर्ण महाली आला, कर्णाला पाहिलं, त्याची वाचा बली धरली. दुर्पदा,
द्रुपदा बोले राहून करणा पाहून भोगाव जाऊन वाटलं चित्ती अहो इतकं बोलता फळ 6 हातावर गेलं. अहो सत्व कसलं, ही तर पापाची कबुली. फळ 6 हातावरच थांबलंय नायक. काय म्हणला परत बोल. फळ 6 हातावरच थांबलंय नायक. अरे येड्या, निर्मळ झऱ्यात काट्या कुट्या पडत्यात म्हणून झऱ्याचं पाणी वंगाळ होत नाही. निर्मळ झऱ्यात काट्या कुट्या पडत्यात म्हणून झऱ्याचं पाणी वंगाळ होत नाही. आणि या मनाच्या झरण्यात वाईट साईड विचार येतात म्हणून सारा जन्म पापाचा होत नाही. पापाची वाचा बोलून दाखविली तरी सत्व उफाळून वर येतं. द्रौपदीचं सत्व पुण्यशील होऊन फळ आणखीन वर गेलं. 6 जणांचं पुण्य 6 हातावर पोचलं. मूळ पाप नाही नष्ट झालं, फळ लागलं नाही ना. व ज्याठाला नायक व नायक. आता पुढची युगत काय. अरे पुढची युगत देवानं केली. देवानं होय, पुढची युगात देवानं केली. द्रौपदीच्या मनचं पाप उघड वाघड केलं. अहो युगत देवाची झाली, पण आमच्या या ऋषी महाराजाचा भुकेनं जीव जाईल ना. हे बिना आधारानं टाकलेलं फळ त्याला काय काढता यायचं नाही का मुखी लागायचं नाही. मग ते बेन सरकणार, समद्या पांडवांना शाप देणार आणि त्याच्या शापानं समद पांडव जळून भस्म होणार. तुझी येडी कल्पना आहे, येडी कल्पना. अरे देवाला समद्या जगाची आणि मायाची काळजी. देवाला समद्या जगाची आणि मायाची काळजी. त्यानं घेतली समधी जबाबदारी आपल्या शिरी. देव पुढे झाला, 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 देवा पुढे झाला, देव पुढे झाला, पुढे झाला, देव पुढे झाला. त्यानं हात लावला फळाला, त्यानं हात लावला फळाला. हे देव पुढे झाला, 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 देव पुढे झाला. लागलं 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 फळ देठाला. अरे जांभूळ देठाला लागलं, पण कसं लागलं. माईला लेकरू बिलगून बसावं तसं. महिला लेकरू असं बिलगून बसत वैर. अरे नीट बघ की जांभूळ उलटच देठी लागलं. अहो पण उलट म्हणजे कसं. अरे बाबा नीट बघ, डोकं खाली न पाय गळ्यात. डोकं खाली आणि हे बघा नायक, हा काय ते इसकटून सांगा बघू. वय वय इसकटून सांगू. हा द्रौपदीनं सत्व सांगताच ते जांभूळ धाडकन जमिनीवर खाली पडलं. व पडलं. द्रौपदीनं मनचं पाप उघड करताच ते उलट जांभूळ तसंच वर गेलं. 6 हातावर थांबलं. मग देव पुढं झालं आणि देवानं ते उलट जांभूळ देठी लावलं. हा अरे 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 खरंच की जांभूळ उलट देठाला लागलंय. आणि नायक हाव गंमत बघा की, हाव ते जांभूळ की नाही 2 देठी आहे. हा तेव्हापासून जांभळाचं फळ उलट देठी येऊ लागलं आणि जांभूळ खाताच काळ निळ पाप जिभावर रंग धरू लागलं. या कविकराचा छंद गातो कटिबद्ध अव भिकून वळलं आणि कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाखुळ. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं, कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. आय अंबाबाईचा हे राशीनपूर पाटणी आंबे अवतार झाला, राशनपूर पाटणी आंबे अवतार झाला. दैत्य दानवाचा पुरता भ्रम फोडला,
दैत्य दानवाचा पुढचा भ्रम होईला आपल्या अंगी भक्तासी अधिकार दिला आपल्या अंगी भक्तासी अधिकार दिला सकळ दैत्य मर्दुन चरणी सुत्री कसा पिला सकळ दैत्य मर्दुन चरणी सुत्री कसा पिला जय देवी जय देवी जय देवी जय अंबिके जय देवी जय देवी जय देवी जय अंबिके आरती हो वाळू आंबे चिमूड राखिये आरती हो वाळू आंबे